प्रतिष्ठेचा सामना मैदानावरती रंगतो आहे। जरूर एक तरफ बल्लेबाजी काफी तगड़ी है तो एक तरफ गेंदबाजी काफी सुनहरी है। पहली ओवर लेकर प्रतीक, पहली गेंद प्रतीक का स्वागत, प्रशांत खैरत के बल्ले से एक्स्ट्रा कवर के ऊपर से यह बेहतरीन सिक्सर। आवाज खूप चांगला येतो आणि तो मधुर आवाज अप्रतिमरित्या या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचला। 6 धावांची मोहर या चेंडूवरती। अकोटमध्ये चेंडू ऑन साइडला पुल केला, स्क्वेअर रेखच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार। या चेंडूवरती धाव मिळते 4, खणखणीत चौकार प्रशांत गेला परत। तो यहाँ पर काफी जल्दबाजी में आए हैं घर से, जैसे ये पता चला टीम मैच जीती है। फिर से एक बार ट्रेडमार्क इस वक्त देखने को मिला प्रशांत खैरत के बल्ले से 4 रन। काय बॅटिंग करतोय, बॉलिंग मारवरती सज्ज आहे, धपल करते। 19 धाबा आहेत, 18 धाबा प्रशांत खैरत। आकुंडापर्यंत चेंडू बॅकफुटला गेलाय, ऑन साइडला उडवलाय, काय जबरदस्त फटका फायडिंगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार। अप्रतिम षटकार के अंदर नक्कीच रायनल प्रतीक गोलंदाज सज्ज होतोय। यावेळी रायनलचा हा चेंडू प्रशांत खैरत च्या बॅटमधून आलाय, सुरेख लॉंग ऑफच्या वरतून, त्यासाठी तो जाणला जातोय आणि त्यासारखी गोळी तो करतोय। प्रशांत खैरत 8 चेंडू 30 वर बॅटिंग करतोय। यावेळी स्पर्धेत एकदा फटका, सुरेख काय फटकेबाजी करतोय, चेंडूला पाठवून दिलाय। गुड शॉटचे चेंडू जेव्हा अजून या इनिंग्स मध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी असेल। गोलंदाज क्लिंटन गोलंदाजी मार्कवर। यावेळेस हेलिकॉप्टर नक्कीच खेळलाय, सुरेख फटका डीप लॉन्ग ऑफला चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। एक पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ मौजूद। अब हमें गेंद सीधा हमारे कॉम बॉक्स में, पहाड़ नहीं तो पलटन है। बारीकी से इस गेंद को अपने कैमरे में कैच के काबिल है तारीफ। फिर से एक बार प्रीतम बारी, स्ट्राइक पर प्रशांत खैरत नजर आएंगे। इस वक्त लोअर फुल टॉस गेंद को खेल दिया डीप लॉन्ग ऑफ के ऊपर से, 1 बाउंस सीमारेषा पार। यह आता हुआ बेहतरीन 4 रन्स। टीम ये विनिंग स्ट्रोक होगा, वो देखना बहुत जरूरी। बैकफुट पर चला गया, गेंद को खेल दिया मिड विकेट बॉल लेने के बाहर। तू पहाड़ नहीं तू पलटन है, तू किस्सा नहीं तू कहानी है। इसीलिए प्रशांत आपके इस बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है। प्रशांत खैरत मैग्निफिसेंट स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, मैच समाप्त। माध्यमातून आज स्वतः प्रोप्रायटर मिस्टर नितेश पाटील उपस्थित आहेत। अप्रतिम फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला, परंतु तेवढाच उमेदीने पाठलाग करताना ऑन साइडला टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड शट। 21 ऑन साइडला क्लॉक केला चेंडूला, बॉटम हँडचा काय वापर केला, बॅक टू बॅक बाकी आहे दोस्त। पुन्हा एकदा बॉलर तयार, 27 धावा फलकावर। ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, क्लास। पुन्हा एकदा वेट अँड वॉच केला, अप्पर कट खेळला गेलाय, ऑन दी टोस खेळला गेला होता। 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय। आहे पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। ऑन साइडला काय फटका खेळलाय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला। द स्काय 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि षटकाराने मात
सर्वांचे डोळे मात्र एका साईडला जर आपण पाहिले तर जरूर लागले होते. प्रजोत अंबेरे वरून एक्सप्रेस पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर अटॅक करत असताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर रेफरी ज्या खेळाडूने खेळले या पालघर जिल्ह्यातील फ्रीडचा बॉल ऑन साईडला. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. सरळ चेंडूला पाठवलाय महिला. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. ऑन साईडला व्ही फॅक्टर मध्ये खेळणारा खेळाडू आहे प्रशांत गरजच्या बॅट लयबद्ध झालाय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज. इथून सरळ बॅटचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कडक शॉट बॅक टू द बॉलर हेड. प्रशांत असा ओपन गटातील मालिकावीर ठरतोय ज्याच्या बॅट मधून तब्बल धावा आलेल्या आहेत 173. 173 धावा, एक विकेट. यस अँड नेम नाव आहे साईनाथ अर्नाळाचा प्रशांत घरात. जोरदार टाळ्या होत्या. डीजेने सुद्धा आपण त्यांचं स्वागत करूया. यस, प्रशांत घरात ओपन संघातील मालिकावीर आणि हा किताब देण्यासाठी हर्षलची घरात आपणास मी आमंत्रित करतोय. हर्षलची घरात यांनी यायचं आहे. आपल्याला सायकल प्राप्त झालेली आहे ज्यांच्या माध्यमातून हर्षलची घरात आपण स्वतः येत आहेत आणि स्वतःच हा सन्मान देऊन सन्मानित केलं जात आहे. प्रशांत घरात, साईनाथ अर्नाळा 173 धावा. जोरदार टाळ्या होत्या प्रशांत साठी. सायकलवर बसून एक फोटो घ्यायचा असेल तर घेऊ शकतोस. यस प्रशांत घरात, अगदी असं वाटत होतं प्रत्येकाला की अजून 2-1 ओव्हर तू राहायला पाहिजे होतात, पण तदनंतर मात्र भावेश पवारच्या हातात बॉल गेला. आणि भावेश पवारला का म्हटलं जातं उत्कृष्ट गोलंदाज या टेनिस क्रिकेट मधला, आणि त्याने ती कामगिरी करून दाखवली. तत्पूर्वी खेळत असताना काय होतं मनात आणि काय म्हणशील या स्वतःच्या खेळीबद्दल? गोलंदाज समोर चांगलेच होते. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही थोडे कमी पडलो. ठीक आहे, काय नाही, क्रिकेट आहे, चालत राहील. ओके, काय म्हणशील या एबी ट्रॉफी बद्दल? अगदी रात्रीच्या सत्रामध्ये हे पारितोषिक वितरण सोहळा होते, अतिशय छान सुंदर आयोजन झालं होतं. तर ह्या आयोजनाबाबत आणि अजयजी भोईर यांच्याबाबत काय म्हणणार? एबी ट्रॉफीचं आयोजन दरवर्षीच चांगलं असतं. इथे खेळायला पण मजा येते. आणि या एप्रिल मे मध्ये जो उन्हाचा तडाखा असतो त्यामध्ये नाईट आयोजन केलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा असतील. सायकल